पण शिवाजी महाराज त्याला एका मूर्तीच्या रूपात भेटतात आणि त्याला आयुष्याला पुन्हा उभा येतो, पुन्हा प्रयत्न करतो. याच आशयाची एक कविता आहे मित्रांनो. पंख छाटले शेतकऱ्याची दुष्काळानं अवस्था गंभीर झाली. त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ लागला. मग ही परिस्थितीचं वर्णन एका कवितेत केले. ते असं आहे: पंख छाटले पक्षाचे आणि उडायला सांगितलं, कोरड्या नदीत माशाला बुडायला सांगितलं, 4 जणांचा भार एकावर आणि त्याचे पाय बांधले त्याचे आणि ते ओढायला सांगितलं. हे जमलं नाही म्हणून सावकारानं घर सोडायला सांगितलं. उपाय विचारला जगाला, जगाने फक्त रडायला सांगितलं. पंख्याला बांधलेल्या दोरीने आणि आत्म्याने शरीराशी असणारं नातं तोडायला सांगितलं. छोटीशी होती मूर्ती शिवरायांची त्याच्या घरात, आईने पाया पडायला सांगितलं. बोलत नसते मूर्ती सहसा, पण त्या मूर्तीने त्यांना लढायला सांगितलेलं. तुटलेल्या धाग्याला जोडायला सांगितलं, आडवा येईल त्याला लढायला सांगितलं. गनिम बनत असेल परिस्थिती तर गनिमाचं मस्तक फोडायला सांगितलं. सैतानाच्या नासामध्ये कसं घडलं असेल स्वराज्य, त्या स्वराज्याप्रमाणे घडायला सांगितलं. अपयश गेलं असेल कपाळी तर घामाच्या जोरावरती फोडायला सांगितलं. अख्खी दुनिया बघत होती त्याच्या मूर्तीचा नाच, पण शिवरायांच्या मूर्तीनं जगायला सांगितलं. एक वेळ हरणं मंजूर पण मागं फिरणं नाही, एक वेळ मरणं मंजूर पण घाबरणं नाही. अशी शिवरायांची फक्त मूर्ती आपल्याला एवढं मोटिवेट करत असते. वेळोवेळी आपण शिवरायांचं स्मरण केलं तर अशी कोणतीही ताकद नाही की आपल्या प्रगतीला अडवू शकते. मित्रांनो, आपल्याला महाराज खूप आवडतात, बरोबर आहे ना? आपले महाराजांवर खूप प्रेम आहे. मी तर म्हणतो की पूर्ण जग पोकळ आहे, खोटं आहे. फक्त एकच गोष्ट भरीव आहे, ती म्हणजे काय तर आपलं शिवाजी महाराजांवर असलेलं प्रेम आणि त्यांचं शौर्य. हेच एक संत एकनाथांनी प्रसिद्ध केलेल्या भारुडाच्या रूपातून सांगायचं झालं तर ते असं: आत पुकर बाहेर पुकर डोंबाळाचं, आत पुकर बाहेर पुकर डोंबाळाचं, महाराजांवर प्रेम केलं म्हणाल भू, आता फुगडी फू, फू बाय फू, फुगडी फू, दमला सकार माझ्या गोविंदा तू, गोविंदा तू, फू बाय फू, फुगडी फू. पूर्ण प्रभाव हृदयात भरतो राव, शिवरायांची देवाने चमकणार नाव. जिजाऊंचा हात डोक्यावर, तोप लावले गनिमावर, मावं लावलं डोक्यावर, स्वप्नीला स्वराज्य मिळवल्यावर, मराठी मावळ्यांना मानाचा मुजरा, सोनेरी सोडाने सह्याद्री सोडला, चंदेरी भाव छान तलवारी वाजल्या, दुश्मटीसला घाटात आणि सगळ्या स्वराज्य पूर्ण टाकला. स्वाद संपूर्ण होतो पण काना न्यायाची वाट आणि स्वार शोभांचा घोडा. तर हे झालं आपलं शिवरायांवर असलेलं प्रेम आणि शिवरायांचं शौर्य. मित्रांनो, महाराजांचा जन्म 1630 साली झाला आणि महाराज आपल्याला सोडून गेले 1680 साली. गणिताच्या भाषेत सांगायला गेले तर फक्त 50 वर्षांचा काळ. पण या काळात महाराजांनी अनेक लढाया केल्या. त्या माणसाने 16 वर्ष स्वारी केली. त्या मानवाने औरंगजेबाच्या नजरकैदेतून मोठ्या चतुराईने सुटका केली. त्या मानवाने अगदी तंजावरपर्यंत आपलं स्वराज्य वाढवलं. हा माणूस रायगडासारखे अनेक किल्ले उभारतो. हा माणूस राजकुमार असूनही महालात स्वस्त न बसता घोड्याच्या पाठीला सिंहासन बनवतो आणि अविरत कष्ट करतो, आयुष्यभर स्वराज घडवतो, रयतेला सुखी करतो. हे सगळं महाराजांनी कोणासाठी केलं तर तुमच्या आमच्यासाठी केलं. पण आजच्या काळातील एक शोकांतिका आहे की काही मोजक्या वर्गाला शिवाजी महाराज फक्त बघायला आणि ऐकायला आवडतात, पण कोणालाही त्यांची नैतिक मूल्य असतील ते अंगीकारायला आवडत नाही. त्यात मी येतो. फक्त आपण शिवाजी महाराज करतो, पण महाराजांप्रमाणे वागणं अवघड आहे. महाराजांनी घालून गेलेली नैतिक मूल्य पाहायला कोणाला आवडत नाही, पण नैतिक